भंगार गोळा करताना बॉम्ब ब्लास्ट, आदिवासी युवकाचा जागीच मृत्यू. केके रेंज पुन्हा ठरली जीवघेणी. भंगारासाठी गेलेल्या युवकाचा स्फोटात मृत्यू. पोटाची खळगी भरण्याच्या संघर्षात जीव गमावला. कर्जुने खारे गावात दुर्दैवी घटना. वारंवार होणाऱ्या दुर्घटनांमुळे कर्जुने खारे हादरले. प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जुने खारे गाव पुन्हा एकदा दुर्दैवी घटनेने हादरले. केके रेंजच्या सराव क्षेत्रात भंगार गोळा करण्यासाठी गेलेल्या एका आदिवासी युवकाचा बॉम्बस्फोटात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. रोजगाराच्या अभावामुळे जीव धोक्यात घालणाऱ्या तरुणांचे हे वास्तव आता गंभीर चिंता निर्माण करणारे ठरत आहे. कर्जुने खारे गावाजवळील केके रेंज परिसरात लष्करी सरावादरम्यान वापरण्यात आलेल्या बॉम्बस्फोटाचे अवशेष आणि भंगार गोळा करण्यासाठी अनेक युवक नियमितपणे जात असल्याची माहिती समोर येत आहे. अशाच प्रकारे भंगार मिळविण्याच्या उद्देशाने गेलेल्या एका आदिवासी युवकाने जमिनीत गाडलेला बॉम्ब बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न त्याच्या जीवावर बेतला आणि अचानक झालेल्या भीषण स्फोटात त्या युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना केवळ एक अपघात नसून ग्रामीण भागातील बेरोजगारी आणि आर्थिक विवंचनेचे भयावह चित्र अधोरेखित करणारी आहे. परिसरातील MIDCमधील रोजगाराच्या संधी कमी झाल्याने आणि अनेक उद्योगधंदे बंद पडल्याने तरुणांना अशा जीवघेण्या मार्गांचा आधार घ्यावा लागत असल्याचं देखील ग्रामस्थांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही अशाच प्रकारच्या घटनांमध्ये 2 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. मात्र त्यानंतरही ठोस उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने आता पुन्हा एका निष्पाप युवकाचा बळी गेलाय. वारंवार घडणाऱ्या या दुर्घटना प्रशासनासाठी इशारा ठरत आहेत. केके रेंज परिसरात अनधिकृत प्रवेश रोखणे, सुरक्षा उपाययोजना वाढवणे आणि स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे ही काळाची गरज बनली आहे. कर्जुने खारे गावात पुन्हा एकदा झालेल्या या भीषण स्फोटाने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या तरुणांच्या हातात रोजगाराऐवजी मृत्यू येत असेल तर ही केवळ एक दुर्घटना नसून व्यवस्थेच्या अपयशाची गंभीर नोंद आहे. आता तरी प्रशासन जागे होणार का, हा प्रश्न स्थानिक नागरिकांमधून उपस्थित केला जातोय. दरम्यान सदर दुर्दैवी घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय बोरुडे यांनी डिजिटल अहिल्यानगरला दिली. नमस्कार, मी संजीव बोरुडे, सामाजिक कार्यकर्ता खारेकर्जुने. आज माझ्या गावामध्ये दुःखद घटना घडली. यामध्ये आदिवासी तरुण जो आहे तो आज या केकेरेंज क्षेत्रामध्ये बॉम्ब ब्लास्टच्या मध्ये ठार झालेला आहे. याचे मुख्य कारण आहे MIDCची वाढती बेरोजगारी व MIDCमधील रोजगारची कमतरता. आज माझ्या गावामध्ये 60% तरुण हे बेरोजगार आहेत व हे जे तरुण आहेत हे आपली पोटाची खळगी भरण्यासाठी ह्या केकेरेंज क्षेत्रामध्ये सराव क्षेत्रामध्ये प्रवेश करतात व त्या ठिकाणी भंगार गोळा करण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये कधी भंगार मिळते व कधी अशा दुःखद घटना घडतात. यामध्ये आज जी घटना घडली खूप दुःखद घटना घडलेली आहे. कारण तो हा आदिवासी तरुण वीज भट्टीवर कामाला होता. तो काही दिवसापूर्वीच ह्या खारेकर्जुने गावामध्ये आपली वीज भट्टीचं कामकाज करून राहत होता. परंतु आज पोटाची खळगी भरण्यासाठी व आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नसल्याकारणाने तो आज या क्षेत्रामध्ये प्रवेश करून गेला व न कळता आज भरलेला बॉम्ब त्याने हाताळला व त्यामध्ये तो ब्लास्ट होऊन मृत्युमुखी पडलेला आहे.